सर्वांना माझा छान असा नमस्कार. तर एकादशी दिवशीचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडून राहिलेला होता, कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होता. त्यासाठी म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये टाकूया. आणि आजचा व्हिडिओसुद्धा थोडा मिक्स आहे. तर एकादशी दिवशी आम्ही महादेवाला तसंच पाऊतकाला जाऊन आल्यावर हे आमच्या इथलं गणपतीचं मंदिर आहे रिद्धी सिद्धी, तिथेही आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आणि खूप छान सुंदर हे मंदिर बांधलं गेलं आहे. पर्यटक लोक पण लांब लांबचे येऊन इथं पाहतात, छान माहिती घेतात. तर खूप छान वाटते की आपल्या इकडं खूप सारं असं बघण्यासारखं आहे आणि दुरून दुरून लोक येतात. तर अशा पद्धतीनं छान सुंदर मंदिर आहे. वातावरणही खूप छान शांत, इथं गेल्यावर खूप मन प्रसन्न असं होतं. तसं तर सर्वच मंदिरांमध्ये गेल्यावर आपलं मन शांत होत असतं, पण का माहिती नाही मला लहानपणापासून थोडी गणपती बाप्पांची ओढ आहे. त्याच्यानंतर आमच्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं, कारण की आपण दरवेळी गावात जाताना कोणती पण साडी ड्रेस घालून जातो, मग इथं फोटोशूट वगैरे करायला मग त्यावेळी नको वाटते. तर लांबून जाताना मी कायम पाया पडते, पण आज ह्यांना म्हटलं नाही नाही आताच जायचं, आपण इतका आवरलो आहे ना, तर छान असे फोटो काढूया. किती सुंदर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर मग तिथून आलो. दुसऱ्या दिवशी मग मला ही झाडं घ्यायची होती, त्यासाठी मग मी इकडं आलेली आहे. आणि बघा इथं किती सुंदर सुंदर झाडं आलेली आहेत. तर मी कोणतं घेतलं ते तुम्हाला पुढं दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे घ्यायचं आहे तीळ, आणि लहान 2 चमचे जिरे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 वाटीला थोडंसं कमी खोबरं आणि 1 वाटी शेंगदाणे. हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे थोडं पटकन भाजावं यासाठी तर तेल टाकलेलं आहे. वॉशिंग मशीनला कपडे लावलेले आहेत, त्याचा कसा आवाज येत आहे पहा. हे छान असं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं आहे. हे छान असं थंड झाले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर 4 मिरच्या. आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. छान असं बारीक करून झालेलं आहे. आता आपण पुढं काय करायचं ते बघा. तर हे कशासाठी केले, तर मी 2 भाज्यांसाठी केले. आता कोणती भाजी करणार आहे ते पण दाखवते. तर काय काय ढोबळी मिरची होती ती अशी पण थोडी खराब झालेली होती, ती कट करून घेतली. आणि अशा पद्धतीनं ह्या ढोबळी मिरचीमधले सगळे जे बी आहेत ना ते काढून घेतलेले आहेत. छान स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. तर चला आता मी पुढं काय करणार आहे आणि कशा पद्धतीने ही भाजी करणार आहे तुम्हाला दाखवते. आता आधी मसाला भाजून घ्यायचा आहे. तर थोडंसं तेल टाकते. ज्यामध्ये शेंगदाणे तेल भाजले होते ना त्यामध्ये हे तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हा 1 कट करून घेतलेला कांदा आहे, छान असा चॉपरमध्ये बारीक केलाय. कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा छान असा भाजलेला आहे. त्यामध्ये आता जे आपण हे बारीक करून घेतले ना ते सगळं टाकायचं. हे छान सगळ्या गाठी आहेत ना मोडून घ्यायच्या, कारण की हे मिश्रण त्या भांड्यामध्ये खूप जास्त झालेलं होतं. आता ह्यामध्ये हळद 1 चमचा टाकायची आहे. काश्मीरी लाल तिखट 2 चमचे टाकणार आहे, कारण की वाटणामध्ये मिरची पण 4 टाकलेली होती. गरम मसाला 1.5 चमचा. थोडी हळद कमी वाटते तर पुन्हा टाकते. चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर ह्याचा आहे ना सुगंध खूप छान असा येत आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण फोडणीला टाका, पण आता माझ्या लक्षात नव्हता टाकायचा त्यामुळे मी टाकलेला नाही. बघा छान असा हा तेलात भाजल्यामुळे आहे ना, हा थंड करून फ्रीजमध्ये जरी ठेवला तर पटकन आपल्याला भाज्या करता येतात. वांगी करता येते, परत सुकी बटाट्याची भाजी पण करता येते.
आणि अशा पद्धतीनं शिमला मिरची पण करता येते, कारलं करता येतं. तर हा भरपूर साऱ्या यूजमध्ये येतो मसाला. तर आपण कांदा पण तेलामध्ये छान असा लालसर होईपर्यंत भाजलेला होता, त्यामुळे त्यातलं मॉइश्चरही संपलेलं आहे आणि खूप छान आता हा मसाला भाजलेला आहे. 5 मिनटं मी असाच छान गॅसवरती भाजला. तुम्ही थंड करून पण भरू शकता, तर मी आता असाच भरणार आहे. आता हे ढोबळी मिरचीमध्ये आहे ना छान असं हे स्टफिंग भरून घ्यायचं. थोडं गरम आहे त्यामुळं थोडं थोडं भरते. पूर्ण गच्च छान अशी भरून घ्यायची, म्हणजे ना टेस्टला पण खूप छान अशी लागते. तर इथं पाहू शकता अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मिरच्या आता मी भरून घेते, नाहीतर व्हिडिओ खूपच आपला मोठा होईल. तर छान अशा टम्म भरून ह्या मिरची झालेल्या आहेत. आता आपण ह्याला कशा पद्धतीनं तडका द्यायचा ते बघूया. आणि इतका मसाला राहिलेला आहे, ते पुढच्या रेसिपीमध्ये मी हा कशाला वापरणार आहे ते पण दाखवणार. त्यासाठी येणारा व्हिडिओ पण आपला तुम्ही नक्की बघा. कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं आता गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेऊया. आणि ही मिरची आता अशीच टाकते, कारण की अर्धी थोडी खराब होती. आता ह्याच्यावरती थोडंसं आपण मीठ टाकूया, कारण की वरचा लेअर आपल्याला सपक नको लागायला. त्यासाठी आपण आत तर घातलेलंच आहे मसाल्यामध्ये मीठ, पण वरून थोडं टाकायचं, जेणेकरून भाकरी बरोबर खूप छान लागतं. छान असं एकदा परतून घेऊया, खालीवर करायचं. जे आपलं थोडं पाणी राहिले ते पण ह्याच्यामध्ये टाकूया. ही इतक्या पाण्यामध्ये छान अशी वाफलणार आहे आणि पाणी वगैरे काहीच राहणार नाही. तर मी तुम्हाला ते पण दाखवते. ह्याला छान असं 10 मिनिट आपण शिजवून घेऊया. एकदा आपण असं हलवून घ्यायचं. तर पाहू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि तेलच खाली राहिलेलं आहे. 5 मिनटं लागले पाणी आटण्यासाठी. मी मीडियम गॅसवरती ठेवलेलं होतं. जरासं पाणी टाकून केलं म्हणजे ते घशामध्ये टोटरे वगैरे बसत नाहीत ना, त्यासाठी. नाहीतर मी नुसता तेलातली पण करत असते, पण प्रत्येकालाच आवडेल असं नाही. पुन्हा एक 5 मिनिट आपण असं ह्याला शिजवून घेऊया. तर बघा छान असं ह्याला कोटिंग आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपली ही शिमला मिरची म्हणू शकतो, ढोबळी मिरची म्हणू शकतो, ही झालेली आहे आणि एकदम छान अशी चविष्ट झालेली होती. मी खाऊन पण बघितली आणि त्याच्यानंतर मी झाडं आणण्यासाठी गेले. तर बघा हे सगळं दुसऱ्या दिवशीचं आहे. तर ही मी झाडं आणलेली आहे तिथून. हे रबर प्लॅन्ट आहे, हे रोजमेरीचं झाड आहे आणि ती 2 उंच आहेत ना, त्याचं नाव मला माहिती नाही. तुम्हाला जर माहीत असतील तर नक्की सांगा. खूप छान झाडं मिळाली आणि आमच्या त्यांना पण झाडं खूप अशी आवडलेली आहेत. ह्या रोजमेरीचा वास घेऊन बघते. ह्याचा वास जरा जरा मेहंदीसारखा येतोय. तर असंच असतं का रोजमेरीचं झाड, आणि त्याची काळजी कशा पद्धतीनं घ्यायची ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदाच आणलेलं आहे. आणि हे पण आणलेलं आहे. ह्यामध्ये रोपं खूप तयार झालेले आहेत, त्यामुळं ही मी एकच झाड आणलेलं आहे. ही पानं आपल्याला काढून टाकायची असतात अशी कुजलेली. तर ह्याच्यापासून आपण खूप रोपं तयार करू शकतोय.
त्यातले काही निघत नाही. आणि ही जी 2 मोठी झाडं आहेत ना, ही पण मी आणलेली आहेत. हे डबल फुटलेलं आहे, ते सिंगलच आहे. जवळून दाखवते. हे उंचच जाणार आहे झाडं. हे कुंडीमध्ये लावली तरी चालतात. तर ह्याची काळजी कशी घ्यायची आणि हे कशा पद्धतीनं लावायचं असते रोप ते तुम्ही मला सांगा. हे तर हेल्दीच दिसते झाड. ह्याचं खोड पाहू शकताय किती मोठं आहे. आणि ह्याच्या पण कटिंग लावल्या तर येतात का सांगा. ही 3 झाडं मला 400 रुपयाला पडलेली आहेत. ही रबर प्लांट, हे आणि हे. ह्याची जर रोपं तयार झाली तर मग मला हे दुसरं आणावं लागणार नाही. ह्याचं पण रोप तयार करता येते. मी तिथंच हे पान खराब झाले म्हणून तोडलेलं होतं आणि पुन्हा मी ह्यातच खोवलेलं आहे. आणि ह्यात तर ऑलरेडी रोपं तयार झालेली आहेत. त्यामुळं एकदा 400 रुपये गेलेले आहेत. त्याचा काहीही दुःख नाही आहे. तर ह्याची माहिती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बिन तेलाची चपाती आणि हे ढोबळी मिरची मी खाल्लेली आहे. आज आमच्या इथलं तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं मंदिर दाखवते. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर काय माहिती गर्दी किती आहे किती नाही. तिथं प्रसाद पण आहे. तर बघूया, जाताना काहीतरी फळं वगैरे घेऊन जाईन मी. तर तुम्हाला मग मी तिथं गेल्यावर दाखवते. आता दर्शन करून आले. खूप गर्दी होती, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी. त्यात एका महिलेला चक्कर पण आलेली होती. त्यामुळे मग मी तिथलं काही जास्त शूट घेतलंच नाही. म्हटलं चला आपण घरी गेल्यावर बोलूया. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असा प्रतिसाद मिळत आहे. ह्याच पुढेही असाच छान प्रतिसाद मिळू दे. तर आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.